किंवा दुःख सहनाचा आठवडा म्हणून 2000 वर्षापासून लोक पाळत असत. आणि ही गोष्ट तुमच्या माझ्या जीवनामध्ये आज निश्चित स्वरूपाने विचारात घ्यायला पाहिजे, त्याच्यावर चिंतन मनन करायला पाहिजे. आज आपण पवित्र शास्त्रामधून काही वचन वाचणार आहोत आणि अतिशय छोट्या मोठ्या घटना आजच्या दिवसात येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत, तर त्या अतिशय महत्वाच्या आहेत. कालच्या दिवशी सावळ्याचा हा रविवार किंवा पाम संडे म्हणून हा ख्रिश्चन लोकांचा एक सण म्हणून पाळण्यात गेला. यहुदी लोकांच्या जीवनामध्ये हा पाम संडे नावाचा सण नव्हता. हा ख्रिस्ताच्या जीवनामध्ये गाढवावर बसून यरूशलेमात जाणं आणि योग्याने त्याचा नाकार करणं ही घटना त्या दिवशी घडल्यामुळं त्या दिवसाच्या सणाला लोकांनी उत्साहाने ख्रिस्ताचं स्वागत करून डाळ्या रस्त्यावरती टाकून त्याला आपल्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारून घोषणा दिल्या. त्याच्या बदल्यात आता हा पाम संडे म्हणून पाळला जात आहे. परंतु या पाम संडेच्या दिवशी जे अतिशय महत्वाची घटना घडली की ज्या लोकांनी ख्रिस्ताला बेथानी गावापासून किंवा बेथफगेपासून यरूशलेमापर्यंत त्या 3 किलोमीटरच्या अंतरावर 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी घोषणा देत, गजर करत, त्याचा आदर करत आणि त्याला अतिशय राजेश हाताचं स्वागत करून यरूशलेमात नेलं. त्या लोकांनी अवघ्या 2-3 तासाच्या नंतर येशू ख्रिस्ताला जेव्हा नाकारण्यात आलं तर घोषणा करणाऱ्यांचे सगळ्यांचे तोंड बंद झाले. कोणीच घोषणा द्यायला तयार नाही आणि बराबर निघून गेले आणि येशू ख्रिस्ताला एकट्याला सोडलं. तो पाम संडेचा दिवस. त्याच्यामध्ये दुसरी घटना जी होती, येशू ख्रिस्ताचं स्वागत करून राज्य महाराजांच्या दर्जामध्ये त्याला आणणं, हे स्तुत्य कार्यक्रम सकाळी झाला. पण यरूशलेमच्या मुख्य दरवाजाच्या जवळ जात असताना येशू ख्रिस्ताचा नाकार करण्यात आला. त्याला थांबवण्यात आलं, त्याचं तोंड बंद करायला सांगितलं आणि घोषणा देणाऱ्यांचं तोंड त्यांनी बंद केले आणि लोक बरोबर निघून गेले. हा येशू ख्रिस्ताचा नाकार करणं, त्याला रिजेक्ट करणं किंवा येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तो जे करायला आला ते करू न देणं, अशा रीतीचे जे ऍक्शन त्या दिवशी झाली ते ख्रिस्ती समाजाने आजवर त्याची नोटीस घेतली नाही किंवा ती जी घटना झाली त्याच्याबद्दल बारकाईने विचार केला नाही. त्याच्यानंतर हा दुसरा दिवस म्हणजे आजचा सोमवार, याला ख्रिस्ती इतिहासामध्ये पवित्र सोमवार म्हणतात. पॅशन वीकचा हा दुसरा दिवस आहे आणि या दिवसामध्ये जी महत्वाची घटना घडली तर ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. मत्ताईचं शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि याचा 13 आणि 14 अशी 12 आणि 13 ही वचनं वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नंतर येशू मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सर्वांकडे चौरस व कबूतर विकण्याच्या बैठकी बांधल्या केल्या आणि त्यात म्हटले, माझ्या घरात प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ती लुटारूची गुहा करीत आहात. येशू ख्रिस्त या पवित्र सोमवारी मंदिरामध्ये लोकांना त्या काळामध्ये आवश्यक ते शिक्षण देण्यासाठी गेलेला असताना त्याला नेहमीप्रमाणे हे लोक मंदिरामध्ये दिसले आणि तो नेहमी पाहत असे
मंदिरात शिक्षण देत असे आणि शिक्षण दिल्यानंतर परत आपल्या निवासस्थानी जात असत. पण आजच्या दिवशी मात्र त्यांनी वेगळ्या पद्धतीने हा दिवस पाळला. त्याला या बेखबरी पाक्षिकच्या सणामध्ये जे लोक आले होते तर ते लोक संपूर्ण जगामधून आलेले होते. हा 50वा वर्ष होता, त्याला ज्युबिली इयर म्हणायचे. आणि म्हणून यहुद्यांनी जगात कुठे जरी असले तर 50व्या वर्षी ज्युबिली इयर मध्ये वलांडन सण पाळायला जायचा. हा त्यांचा दंडक असल्यामुळं लाखो करोडो लोक संपूर्ण जगामधून यरुशलेमच्या आसपास किंवा आपलं जे वतनाचं गाव होतं त्या गावात जाऊन ते राहत असत. आणि रोज वर चढून यरुशलेम मध्ये जात असत. वर चढून म्हणजे संपूर्ण देश आहे तो उंच सखल होता. पण यरुशलेम शहर समुद्र पातळीपासून हे 2000 फूट उंचीवरती आहे. आणि म्हणून यरुशलेमवर ते वर चढून गेला, यरुशलेम मधून खाली उतरला, असा वाक्प्रचार पवित्र शास्त्रात केले जात असे. तर त्या दिवशी पण लोक असे वर चढून गेले. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये मंदिरात शिक्षण देण्यासाठी त्यांनी आज जी सुरुवात केली तर त्याच्यामध्ये व्यत्यय आला. आणि त्याला लोकांना व्यापार करताना पाहिलं, पैसे देताना पाहिलं, जनावर आणि पक्षी विकताना आणि विकत घेताना पाहिलं. आणि या प्राण्यांचा मोठा आवाज, पक्ष्यांचा मोठा आवाज, मंदिरामध्ये गोंधळ आणि कुठल्याच प्रकारची शांतता नाही. आणि त्या भक्ती मंदिरामध्ये कोणाला भक्ती करता येत नाही किंवा प्रवचन करता येत नाही. पण अशा रीतीने व्यत्यय त्या काळाच्या जीवनात या वलांडन सणाच्या काळात होत असे. पण त्याला लोक याजक, महायाजक, शास्त्री, परुषी, वडील लोक याची त्यांना मान्यता होती. कारण त्याच्यातून त्यांना पैसा मिळत असे, कमिशन मिळत असे आणि बऱ्याच गोष्टीचा फायदा त्या सणाच्या काळात होत असे. आणि म्हणून कोणी या व्यवहाराचा विरोध करत नसत. हा व्यवहार करत असताना यरुशलेम शहरमध्ये मंदिराच्या बाहेर बरीच काही जागा होती. वेगवेगळ्या ठिकाणी मैदानं होते. त्या ठिकाणी त्यांना मेंढर, बकऱ्या, कबूतर, प्राणी विकता आले असते, ठेवता आले असते, व्यवहार करता आला असता. परंतु मंदिरामध्ये जे अर्पण व्हायचे त्याच्यासाठी तिथल्या तिथेच पक्षी घ्यायचा, तिथल्या तिथेच अर्पण करायचं, पैसे घ्यायचे, मोकळं व्हायचं. अशा रीतीने लोकांनी मंदिराच्या बाहेर हा क्रय विक्रय करण्याच्या ऐवजी त्यांनी मंदिराच्या आतमध्ये जे अंगण असायचं त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार चालू केले. आणि येशू ख्रिस्ताला ह्या गोष्टी थांबवायच्या होत्या, लोकांना उदाहरण द्यायचं होतं. त्यांनी सांगितलं हे प्रार्थनेचं घर आहे, देवाच्या दर्शनासाठी हे मंदिर आहे. आणि हे प्रार्थना मंदिर हे लोकांना आध्यात्मिक जीवनामध्ये देवसंगती प्राप्त करण्यासाठी उपयोगी आणलं पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी व्यापार होते, क्रय विक्रय होते, चुकीचे व्यवहार होते, काळा बाजार होते, कमिशन घेतल्या जात आहे. आणि त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी भक्ती मंदिराच्या ऐवजी हा व्यापाराचा हा एक प्रकार त्या ठिकाणी किंवा एक मार्केट तयार झालं होतं. आणि ती गोष्ट येशू ख्रिस्ताला थांबवायला पाहिजे होती. तर त्यांनी चाबूक घेतला आणि जे प्राणी होते म्हणजे विशेष जे मेंढर ते विकायला त्या मंदिराच्या हातात आले, त्यांना चाबुकाने हाकललं, बाहेर काढलं. कबूतर जे होते ते वेगवेगळ्या रीतीने मांडल्या जायचे,
त्यांना विकत घ्यायचे काय टेबल असायचे, येशू ख्रिस्ताने हाताने ते टेबल उलटे करून टाकले, त्यांना पळून दिले, कबूतर उडून गेले, त्याचे मालक मंदिराच्या बाहेर गेले आणि पैसे आपल्याचे वाद संपूर्ण टाकले. याच्यामध्ये येशू ख्रिस्ताला त्या काळातील लोकांना सांगायचं होतं की भक्ती मंदिर हे देवदर्शनासाठी उपयोगी यायला पाहिजे, प्रार्थनेच्या रूपाने परमेश्वराचं स्मरण करून आध्यात्मिक लाभ घ्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी त्या मंदिराचं पावित्र्य नष्ट केलं गेलं, देवसंवाद त्याच्यामुळे तोडला आणि मनुष्य हा कॉमन विचाराचा किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून जगिक फायद्याच्या कामाचा असा मंदिराचा उपयोग करू लागला. ही गोष्ट मंदिरामध्ये होऊ नये म्हणून येशू ख्रिस्ताने या सर्वांना कोरडे मारून आखलून लावलं. त्याच्यामधून आपल्याला आज काय शिकायचं आहे की मंदिराची जागा असो, देवदर्शनाची जागा असो, भक्ती करण्याची जागा असो, त्याचं पावित्र्य हे आमच्या जीवनामध्ये आपण सांभाळलं पाहिजे आणि आपल्या एकत्र मिळण्यामध्ये प्रभूचं दर्शन व्हावं अशा रीतीने आपल्या स्वतःच्या जीवनाला सादर करता आलं पाहिजे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आणि ती ख्रिस्तानी त्या ठिकाणी त्या काळात विश्वासधाऱ्यांना शिकवलं. त्या मंदिराच्या आतमध्ये जो व्यापार चालत असेल, जे प्राणी आणि पक्षी होते त्यांचा चारा, त्यांचे खाद्यपदार्थ, त्यांच्यासाठी व्यवहार करणाऱ्या बाकीच्या गोष्टी त्या मंदिरातच उपलब्ध असायच्या आणि त्याच्यामुळं मंदिर हे लुटारीची गुहा म्हणजे व्यापारामधून कमिशन घेऊन धार्मिक कार्यासाठी त्या प्राण्यांचा पक्षाचा उपयोग केला जायचा. तर ही गोष्ट मंदिरामध्ये होऊ नये म्हणून येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्या सगळ्या व्यवहाराचं खंडन केलं, त्यांना बाहेर हकललं आणि आज्ञा केली की हे प्रार्थना मंदिर म्हणून वापरले जावं, पण हे तुमच्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून लुटारूंची गुहा झालेली आहे आणि ती मी सहन करणार नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपला दैवी अधिकार वापरला. हजारो लोक असतील, हजारो लोकांचे हजारो मेंढर पक्षी असतील, पण हा एकटा मनुष्य त्या सगळ्यांना हाकलत असताना त्याचा विरोध कोणी केला? त्याच्या अगोदर वर्षानुवर्ष याजक, महायाजक, वडील वर्ग, शास्त्री, परुषी हे सगळं पाहत होते, पण त्यांनी कधीच त्याचा विरोध केला नाही. पण येशू ख्रिस्ताने आपल्या दैवी अधिकाराने त्या सगळ्यांना हकलल्यामुळं त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी जगिक व्यवहार सोडून मंदिराला भक्तीसाठी मोकळं केलं आणि येशू ख्रिस्ताने भक्तीची पुन्हा स्थापना केली. तेव्हापासून त्या मंदिरामध्ये नंतर कुठल्या प्रकारचे व्यवहार झाले नाही. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आज आपल्याला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या घटनेवरून, त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही की येशू ख्रिस्ताची जे दैवी अधिकार शैली होती तिला त्या लोकांनी त्या दिवशी वापरत असताना कोणीही विरोध केला नाही. तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर असल्याच रीतीचा काही क्रय विक्रय होत असेल, आम्ही जगिक दृष्टिकोनातून आपलं जीवन वापरत असेल, आपली साधनं जगिक दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये आपण घेऊन देत असू, तर तो आमच्या जीवनामध्ये देवसहवास नष्ट करून जगिक व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं जीवन, आमचे व्यवहार आम्ही वापरत असतो, तर ते येशू ख्रिस्त आज आमच्या जीवनात थांबवू इच्छितो. म्हणून त्याची जी दैवी शक्ती त्या काळातल्या लोकांना धमकावून काढू शकली, तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये आज येशू ख्रिस्त जर काही चुकीचे व्यवहार आमच्या जीवनात होत असतील तर त्याला आपल्या दैवी अधिकाऱ्याने तो धमकावत आहे. आपल्या कानाने आपण ऐकू शकतो का?
आपल्या विचारांनी त्याला समजून घेऊ शकतो का, किंवा आपण त्याच्या जीवनात ही घडलेली जी घटना आहे त्याच्यातून आपण काही धडा घेऊ शकतो का, हे आपल्याला त्या भक्ती मंदिराचा वापर भक्तीसाठी करताना देवसहवासामध्ये आपलं जीवन घालवलं पाहिजे आणि याच्या आड येणारे आमचे बाकीचे व्यवहार आपण थांबवले पाहिजे. ही गोष्ट आज आपण विचारपूर्वक आपल्या जीवनात घेऊया. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये त्या जी जागा आहे ते देवाचं पवित्र मंदिर आहे आणि त्या मंदिराचं पावित्र्य हे आम्ही सर्व दृष्टिकोनातून सांभाळलं पाहिजे. तर ही नुसती ती दगडाची इमारत होती त्याच्या पावित्र्यापुरतं मर्यादित नाही, पण आपला हा महासमेधी आहे हे देवाचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये चुकीचे व्यवहार होत असतील तर आपण आपल्या जीवनाचं म्हणजे देवाच्या मंदिराचं पावित्र्य नष्ट करत आहोत आणि ती गोष्ट देवाला आवडत नाही, ती तुम्हाला मला बंद केली पाहिजे. त्याच्या जीवनात काही वाईट सवयी असतील, वाईट संगती असतील, देवाच्या इच्छेविरुद्ध काय असेल, धर्मशास्त्राच्या विरुद्ध काय शिक्षण दिलं जात असेल, त्या गोष्टी ज्या देवाला आवडत नाही असा आपण व्यवहार करत असतो तर आपल्या जीवनाचं जे मंदिराचं पावित्र्य आपण नष्ट करत आहोत आणि ती गोष्ट आज प्रभूला आमच्या जीवनामध्ये थांबवायची आहे. तिसरी गोष्ट, मंदिराचं पावित्र्य हे येशू ख्रिस्ताला पुन्हा स्थापन करायचं होतं आणि म्हणून चुकीचे व्यवहार किंवा पावित्र्याला नष्ट करणारे व्यवहार थांबवायचे होते. तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा देवाची जी पवित्र व्यवस्था आहे ती जर जीवनात आपण चालू ठेवली तर आपलं जीवन हे दैवी गोष्टींचे देवाणघेवाण करणार, म्हणजे देव सहवासामध्ये राहणार, देवाला गौरव देणार आणि आपल्या जीवनाचा सदुपयोग करणार असं पवित्र जीवन आपलं होऊ शकेल. परंतु आजच्या या विचारामध्ये घडलेल्या घटनेतून आपल्याला हे शिकता आलं पाहिजे की जीवनाचं पावित्र्य हे आपल्याला कसं सांभाळता येईल, कसं टिकून ठेवता येईल, दुसऱ्या चुकीच्या गोष्टीपासून दूर कसं ठेवता येईल याचा आज आपल्याला विचार करायचा. सर्वसाधारणपणे मनुष्य आपण काय चुकीचे व्यवहार करतो, केव्हा आपण देवाची इच्छेविरुद्ध जातो, केव्हा आणखी काय देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो याचा आपण कधीही विचार करत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या हातून काय चुकलं याची जाणीव आपल्याला होत नाही आणि म्हणून जीवनातल्या चुका कधी दुरुस्त होत नाही. पण आपण थोडा सेन्सिटिव्ह जर राहिलो आणि घडलेली जी घटना येशू ख्रिस्ताच्या जीवनात आणि यहुदी लोकांच्या मंदिरामध्ये त्याच्यावर जर आज धडा आपण घेतला तर त्यांचं दगडा धोंड्याचं मंदिर होतं, पण आपलं महात्मा जे आहे हे देवाचं मंदिर आहे. याचं पावित्र्य आपल्याला टिकवण्यासाठी आपली जीवनशैली, आपले आचार विचार, आपले धार्मिक प्रार्थनामय जीवनाचे प्रकार आणि भक्तिमय जीवनाचे प्रकार हे आपल्या जीवनात नित्यनेमाने जर आपण प्रस्थापित करून तसं जगू लागलो तर आमच्या या मंदिराचं पावित्र्य हे कायम राहील आणि त्याच्यामध्ये देव गौरवले जाईल आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकेल. आजचा हा जो पवित्र सोमवार आहे, या दिवशी घडलेली घटना, याच्यामध्ये बऱ्याच घटना येशू ख्रिस्ताच्या जीवनात घडल्या, पण मंदिरामध्ये घडलेली ही घटना त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय निश्चित ठरवायचं आहे ते ठरवण्यासाठी या ठिकाणी हा आपला आजचा भक्तिमय समागम तयार झालेला आहे. आपल्याला हे शिकायचं आहे की हा बेगंभीर भाकरीचा सण होता आणि यहुदी लोक ते पाळत होते. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्याने पण त्या दिवशी तो पाळला. ते उपवासाचे दिवस असायचे, पूर्ण आठवडाभर बेगंभीर भाकरीच्या सणामध्ये ते उपवास करत असत. संध्याकाळी ते उपवास सोडत असत आणि बेगंभीर भाकर आणि ज्याच्यामध्ये आम्लता किंवा सडण्याची प्रक्रिया नाही असेच पदार्थ त्या दिवशी जेवणामध्ये खात असत. या आठवड्यामध्ये आपल्या घराची स्वच्छता करत असत
आपले कपडे लत्ते धुवून स्वच्छ करून त्याच्यामधून मळ काढून टाकतात. आपल्या आचार विचारामध्ये दैवीपणा यावा म्हणून उपवास आणि प्रार्थनेमध्ये देवाला समर्पण करत असत आणि चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून असत. म्हणून हा बेखमीर भाकरीचा सण, बेखमीर म्हणजे पाप, खमीर म्हणजे वाईट गोष्टी, खमीर म्हणजे सडवणाऱ्या गोष्टी त्या जीवनातून काढायच्या, व्यवहारातून काढायच्या, विचारातून काढायच्या, घरा संसारातून काढायच्या आणि आपल्या जीवनाला भक्तिमय जीवनाच्या रूपामधून मंदिर बनवायचं. हा बेखमीर भाकरीचा सण योगी लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत असत. आम्ही ख्रिस्ती लोक आमच्या जीवनामध्ये हे पावित्र्य स्थापन करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा निवासस्थान आपल्या जीवनात व्हायला पाहिजे आणि ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये वसती स्थानास आला तर आपल्या जीवनामध्ये त्याला न आवडणाऱ्या गोष्टी दिसल्या तर येशू ख्रिस्ताचा वास्तव्य आपल्या जीवनात राहतं आणि मग मनुष्य पवित्र जीवन जगायला लागतो. परंतु देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात अशाच आपण लपून ठेवल्या तर ख्रिस्त वास्तव्यासाठी कधी येणार नाही आणि आपलं शरीर हे देवाचं मंदिर कधी बनणार नाही आणि मग परमेश्वराच्या नियमाविरुद्ध, इच्छेविरुद्ध आपण वागत जाऊ आणि देवाचे आशीर्वाद याला आपण कधी आपल्या जीवनात प्राप्त करू शकणार नाही. म्हणून ही गोष्ट आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला शिकायची. त्या गोष्टी शिकत असताना आजचा हा पवित्र सोमवार आहे, याच्यातली घडलेली घटना आज आपण पाहिली. आपण उद्या जो मंगळवार आहे, या मंगळवारच्या दिवशी आपण इथे भक्ती मंदिरात आता येणार नाही, कारण उद्याच्या घडणाऱ्या घटना त्याचं विश्लेषण मी आज तुम्हाला करून सांगणार आहे. कारण उद्या या जागेचा वापर काही दुसऱ्या गोष्टीसाठी होणार. पण बुधवारच्या दिवशी मात्र आपण परत इकडे येऊ. गुरुवारच्या दिवशी परत संध्याकाळी आपण एकत्र येऊ आणि शुक्रवारच्या दिवशी आपण परत दुपारी 12 ते 3 वाजता इथे एकत्र येऊ. हे उरलेले आता 3 दिवस आहे आपल्याला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आपल्याला दैव सहवासामध्ये आपल्या जीवनाची तपासणी करण्यासाठी, ख्रिस्ताच्या बलिदानाचा विचार करण्यासाठी आणि आपलं जीवन देवाच्या गौरवासाठी वापरले जावं म्हणून तयार करण्यासाठी आपण या दिवसाचा उपयोग करणार आहोत. पवित्र मंगळवार असा उद्याच्या दिवसाचं संबोधन केले पवित्र शास्त्रामध्ये आणि त्या दिवशी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटना अतिशय महत्वाच्या आहेत आणि मत्ताचं शुभवर्तमान आणि याच्या 24, 25 आणि 26 या 3 अध्यायामध्ये त्या दिवशी घडलेल्या घटना क्रमाक्रमाने 2-2, 3-3 तासामध्ये ख्रिस्ताच्या जीवनातून एक एक घटना त्या मंगळवारच्या दिवशी अशा 10-20 घटना घडून गेल्या. त्या सर्व घटना आज आपण पाहणार नाही, पण त्याच्यातला महत्वाचा जो विचार आहे त्याच्यात आपण पाहणार आहोत की त्या काळामध्ये जे यहुदी धर्माचे मोठे पुढारी जसं याचक नायक, शास्त्री पुरुषी आणि यहुदी समाजाचे वडील वर्ग त्यांना हिपोक्राईट म्हणायचे. येशू ख्रिस्त त्यांच्या तोंडावर म्हणायचे. तर त्या लोकांनी या मंगळवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या रीतीने अडवायचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी डिबेट केला, वाद घातला आणि त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण येशू ख्रिस्ताने त्यांना सगळ्यांनी असे काही समर्पक उत्तर दिले तर त्यांचे सगळ्यांचे तोंड बंद झाले आणि नंतर परत त्याला विरोध करण्यासाठी ते गजले नाही. त्यांच्या या व्यवहारामधून येशू ख्रिस्त आणि हिपोक्राईट यांच्यामध्ये झालेले जे व्यवहार आहेत त्याचा आज आपल्या जीवनासाठी आपण समज जोडू शकतो काय? आपण नकली सोंगी ढोंगी जर जीवन जगत असेल तर येशू ख्रिस्ताच्या भाषेमध्ये आपण हिपोक्राईट आहे. आपण पाहणा करून
पवित्र जीवन जगणं, विश्वासणारं जीवन जगणं, ख्रिस्ती जीवन जगणं असं दाखवत असू तर आपल्याला ते हिपोक्राईटची संज्ञा लागू पडते आणि आपण त्या कक्षेमध्ये येतो आणि देवाच्या नजरेमध्ये आपण ते लोक आहोत की ज्यांचं परिवर्तन कधीच होत. कारण त्यांना संदेश ऐकण्याची सवय नाही, सत्य कबूल करण्याची सवय नाही, जीवनातल्या चुका कबूल करण्याची सवय नाही. जे सगळं काय होतं ते चांगलंच होतं आणि म्हणून आमच्या जीवनात आता पाप क्षमेसारखी किंवा पश्चातापाचं काही नाही असं विचारसरणी बाळगून लोक जगतात आणि शेवटी आपल्या पापामध्ये मरतात. तर ती गोष्ट हिपोक्राईट लोकांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने किती त्यांना टोचलं, किती त्यांच्या जीवनावर बोटं ठेवली, पापावर बोटं ठेवली, चुकावर बोटं ठेवली, तर ते कबूल न करता येशू ख्रिस्ताला दोषी ठरवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे काही लपंडाव खेळत असतात. आज आपण आपल्या जीवनासाठी विचार करतो का की पवित्र शास्त्राप्रमाणे आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला, चर्च मेंबर झालो, पवित्र शास्त्र वाचतो, पण तो सगळे चुकीचे व्यवहार करतच असतो. तर ही गोष्ट आपल्या जीवनात आपल्याला पाहता येईल का, तपासता येईल का? ही माझ्या जीवनात चुकीचे व्यवहार होत आहेत हे आपल्याला निश्चित करता येईल का? ते सोडून देण्यासाठी आपल्याला पश्चाताप करता येईल का? आणि देवाला काय आवडतं ते करण्याचा आज आपण निश्चय करू शकतो. ख्रिस्ताच्या जीवनात घडलेल्या घटनेच्यामुळे आज आपल्याला हा निश्चय करणं खूप गरजेचं आहे. जीवनाचे उलट सुलट तपासणी, दिसलेल्या चुका सोडून देणं, देवाने ज्या गोष्टीवर बोट ठेवलं त्या गोष्टी न करणं, परमेश्वराला काय आवडतं त्या करण्याचा निश्चय करणं, त्या गोष्टी आज आपण करण्यासाठी आपलं जीवन देवाच्या हातात देऊ शकतो. आणि ही गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. कधीतरी जीवनामध्ये ही दुरुस्ती झाली पाहिजे. कधीतरी जीवनामध्ये ही निश्चयाची बाजू परिपक्व झाली पाहिजे आणि जेणेकरून तुमच्या माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीची सुरुवात होण्यासाठी त्या गोष्टी होणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मंगळवारच्या दिवशी जी झाली तो पवित्र मंगळवार असं म्हणण्यात येतं की त्या महत्वाच्या गोष्टी त्या येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडल्या. तर बरेच लोक त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताला टॅक्स देण्यासाठी, सरकारचे नियम पाळण्यासाठी आणि बऱ्याच काही गोष्टी व्यवहारामध्ये करण्यासाठी त्याला अवगत असत आणि त्याच्यापासून त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत असत. परंतु सरकारी नियमाप्रमाणे सगळ्यांनी टॅक्स भरला पाहिजे, गव्हर्नमेंटच्या नियमाचं पालन केलं पाहिजे, सरकारी जे ड्यूज आहेत आपण ते दिले पाहिजे. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये देशाची व्यवस्था चांगली चालवली जाते, गव्हर्नमेंटला मदत होतं आणि इंटर्न पब्लिकला त्याच्यामधून फायदा होतो. ही गोष्ट आमच्याकडून व्हायला पाहिजे आणि त्या गोष्टी आम्ही कधी चुकवू नये. परंतु त्या काळामध्ये या सगळ्या चुका करणारे लोक येशू ख्रिस्ताला दोषामध्ये सापडण्याचा प्रयत्न करत असत. पण येशू ख्रिस्ताने त्यांना उदाहरण देऊन आशाक्तीने कैची सापडलं की त्यांची बुद्धी बंद झाली आणि त्यांना येशू ख्रिस्ताला कशाचा दाखवता आला नाही. आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण आपल्या भारत सरकारचे सगळे ड्यू द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याला आधार कार्ड बनवायचं आपण करतो, पॅन कार्ड बनवायचं करतो, रेशन कार्ड पाहिजे ते करतो, आपण कोणते टॅक्सेस द्यायचे ते सगळे देतो, सरकारने आमच्यासाठी काही नियम बनवून त्याचं पालन करतो. त्या सगळ्या गोष्टी आपण कटाक्षाने करतो. परंतु देवाच्या नियमामध्ये तुम्हाला मला देवाचे नियम हे पाळण्यासाठी आज निश्चय करता येईल का? सरकारने नियमाचं उल्लंघन केलं तर त्याची शिक्षा होते आणि ती खूप भारी पडते.
मनुष्य जर्जर होतो. पण तो देवाच्या नियमाचं उल्लंघन करण्याचं काय? आज आपल्याला देवाकडून तात्काळ पनिशमेंट मिळत नाही, पण एक काळासाठी की अनंत काळच्या जीवनामध्ये सुख भोगण्याच्या ऐवजी आपण सदा सर्वकाळच्या दुःखामध्ये पूर्ण आयुष्य घालू. तर ती घटना आपल्या जीवनामध्ये कधी होऊ नये. दैवी योजनेप्रमाणे तुम्हाला मला या जगामध्ये असताना आणि मृत्यूच्या नंतर सुखामध्ये जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे. त्याच्यासाठी त्यांनी पवित्र नियम लावून दिले आणि त्याचं पालन करण्यासाठी आपल्यापासून तो अपेक्षा बाळगतो. पण आपल्या भल्यासाठी आपण त्या गोष्टी न करता लपंडाव खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गोष्टी आपण टाळतो. देवाला फसवायचा प्रयत्न करतो, परंतु देव फसत नाही, आपण आपलीच फसगत करतो. तर ही गोष्ट आजच्या या पवित्र दिवशी ख्रिस्ताच्या जीवनामध्ये होऊ नये म्हणून त्याने लोकांना कुंठित केलं. आणि तुमच्या माझ्या जीवनात ते कधी होऊ नये म्हणून आपल्याला उदाहरण घालून दिलं. त्याचा बारकाईने विचार करायचा. आणि हा विचार तुम्ही आणि करत असताना आज आपण अनिश्चित करू शकतो की देवाच्या पवित्र नियमाचं दंडक म्हणून मला पालन केलं पाहिजे. मी टाळाटाळ करणार नाही, त्या गोष्टी माझ्या जीवनात चुकवणार नाही, त्या गोष्टीची मी भरपाई करेन, आदरपूर्वक त्याचं पालन करेन. हा आमच्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची अपेक्षा आज प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांच्या जीवनामध्ये त्या घटना घडल्यामुळे आपल्याला शिकवत आहे, आपल्याला त्याचं पालन करायचं. तिसरी गोष्ट, या पवित्र मंगळवारच्या दिवशी आमचा हा समाप्तीचा युगाचा जो काळ आहे, या काळामध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत त्याची भविष्यवाणी या मंगळवारच्या दिवशी केली. आणि त्याच्यातील एक एक मुद्दा बारकाईने त्या दिवशी त्याने आपल्या भाषणातून नमूद केला. आणि ते त्या दिवसाचे मुद्दे ते जर आज आपण विचारात घेतले तर त्या काळात वर्णन केलेल्या घटना त्या आज घडत आहेत. युगाच्या समाप्तीच्या काळामध्ये काय होणार आहे तर त्याने 2000 वर्षापूर्वी सांगितले. आणि ते आज आपल्या जीवनात घडत आहे की मनुष्य आज स्वार्थी बनेल, देवाला न मानणारा बनेल, आई बाबाचा सन्मान न करणारा बनेल, धनलोभी बनेल, चांगल्याची आवड ठेवणार नाही आणि ह्या प्रकारे अनेक प्रकारचे दुष्कर्म त्याच्या जीवनात करेल. पण त्या सगळ्यांना तो चांगलं म्हणेल आणि पवित्र म्हणेल. तर ही फसगत करणारी जीवनशैली या युगात मनुष्य जीवनामध्ये आणि समाजामध्ये असेल असं भविष्य शिकवितांनी 2000 वर्षापूर्वी त्या पवित्र मंगळवारच्या दिवशी केलं. त्या गोष्टी आज आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण रीतीने काढून टाकायच्या, ज्याच्यामुळं जीवनाचं पावित्र्य नष्ट होईल, आपल्या जीवनाला सद्गतीच्या ऐवजी दुर्गती येईल. अशा गोष्टी आपल्या जीवनात होऊ नये म्हणून आज आपल्याला येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाचा स्वीकार करायचा आहे. त्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपलं जीवन आज समर्पित करायचं आहे. म्हणून या वलंडत सणाच्या दिवसात किंवा दख्ख सणाच्या आठवड्यामध्ये बेकबीर भाकरीचा जो सण आहे तो आपल्याला पाळायचा आहे. म्हणजे आपल्या जीवनामधून कोणत्याही प्रकारचं पाप आणि पापाचे व्यवहार हे आपल्याला काढून टाकायचे आहे आणि निर्मळ स्वच्छता आपल्या जीवनामध्ये आणायची. की विचारामध्ये, आचारामध्ये, व्यवहारामध्ये, घरदारामध्ये, घर संसारामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये अशी प्रस्थापित झाली पाहिजे की आमच्या जीवनावर देवाला बोट ठेवण्यासाठी जागा मिळू नये. अशा रीतीचा निश्चय करण्याचा आज जीवन देवाने आज आपल्याला दिला. आणि 2000 वर्षापूर्वी जे त्याने त्या काळातील लोकांना शिक्षण दिलं त्यांनी ऐकलं नाही. आजच्या लोकांनी ते ऐकावं ही देवाची अपेक्षा आहे. विशेष रीतीने आज आपल्या मंडळीमध्ये आपण जितके बसलो आपण सर्वांनी देवाच्या इच्छेला हो म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्पण करू
चुकीच्या गोष्टी काढून चांगल्या गोष्टी करण्याचा निश्चय करावा याची आपल्याला आज गरज आहे. देव आपल्या सगळ्या वचनाच्या द्वारा तुम्हाला आशीर्वाद देईल आणि आपली आजची भक्ती समाप्त करण्यासाठी आजचे पास्टर साहेब जे चालवतात त्यांच्या हातामध्ये मी घेतो. प्रभुदेव तुम्हाला आशीर्वाद.